नमस्कार श्रोते हो. आजच्या या भागामध्ये आपण एक नवीन सदर सुरू करणार आहोत. पुस्तक आपल्या भेटीला. मी मंगेश जनार्दन गोडके, ग्रंथपाल, NG आचार्य आणि DK मराठे कॉलेज, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स. आज आपण जे पुस्तक परीक्षण करणार आहोत, म्हणजे जे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक गेली 20 वर्ष मी स्वतः वापरत आहे. या पुस्तकाबाबत सांगताना बऱ्याच गोष्टी आहेत आणि या पुस्तकाची जी समीक्षा आहे ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे. आपण या सदरामध्ये, म्हणजे पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये दरवेळेला 2 पुस्तकांबद्दल आपण समीक्षा करणार आहोत. त्या पुस्तकांची माहिती, त्या पुस्तकांची लेखकांची माहिती, त्या पुस्तकातला आशय, त्या पुस्तकात देणाऱ्या विविध गोष्टी या आपण इथे सादर करणार आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला तसेच काही वाचक वर्गांना या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल. त्या माहितीचा उपयोग करून त्या पुस्तकाबद्दल त्या उत्सुकता वाढेल, ते पुस्तक वाचण्यासाठी घेतलं जाईल. यातली सर्व पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तर आपण सुरू करूया. आजचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. याची मराठी आवृत्ती सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे डेल कार्नेजी यांनी. डेल कार्नेजी यांचं एक अजरामर कार्य जे आहे, म्हणजेच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अर्थात मित्र कसे मिळवावे आणि लोकांना कसे प्रभावित करावे. आज आपण या पुस्तकातील मुख्य विचार, त्यातील पात्र विश्लेषण आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्त्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जर का तुम्ही पुस्तक पाहाल तर हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे आणि त्यामुळे हे पुस्तक जर का तुमच्या संग्रहालयात ठेवलं, त्याचबरोबर ह्याचं नियमित वाचन केलं किंवा ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला ह्या पुस्तकाचं वाचन केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात विविध निर्णय घेताना त्याचा फायदा होईल. तर या पुस्तकाचा परिचय देताना थोडंसं ऐतिहासिक महत्त्व मी सांगून देतो. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक केवळ एक बेस्टसेलर नाही, तर ते मानवी संबंधावरील अभ्यासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. 1936 मध्ये असलेल्या या पुस्तकाने लोकांचा विचार करण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडवून आणली आहे. आजही पुस्तक तितकंच महत्त्वाचं आहे, कारण यात दिलेली मूलभूत तत्वे आजही लागू होतात. त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक आहेत, त्यांची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. डेल कार्नेगी हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक प्रभावी वक्ते होते आणि शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्ष लोकांना प्रभावी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिकवली. त्यांचे अनुभव आणि निरीक्षणातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यांच्या व्याख्यानांना हजारो लोक उपस्थित राहत असत आणि त्यांच्या शिकवणीचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याचा एक उद्देश जो आहे तो, या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा वाचकांना असे प्रभावी आणि सकारात्मक संवाद कौशल्य शिकवणे आहे. त्यामुळे जे मित्र बनू शकतील, लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील आणि त्यांच्या व्यवसायात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एक प्रभाव निर्माण करू शकतील. कार्नेगी हे लोकांना हाताळण्याचे नव्हते, तर त्यांच्याशी प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्वक संबंध कसे प्रस्थापित करावे हे शिकवतात. त्यामुळे या कथानकाचा जो सारांश आहे, म्हणजे या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती पुस्तकात कोणतीही एकसंध कथा नसलेली आहे. म्हणजे कोणतीही अशी स्टोरी लाईन नाही आहे, हे काही नॉवेल नाही आहे किंवा कथा कादंबरी नाही आहे. ते काही मूलभूत तत्वांच्या आधारावर विभागलेले आहे. उदाहरणार्थ, टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका, हे एक त्याचं महत्त्वाचं तत्व आहे. हे सकारात्मक संबंधावर जोर देतं. दुसरं तत्व आहे प्रामाणिक आणि मनापासून प्रशंसा करा, जे लोकांना महत्त्व देण्याचे महत्त्व सांगतं. म्हणजे आपण ज्यावेळेला काही लोकांबरोबर संवाद साधतो किंवा काही देवाणघेवाण करतो, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रशंसा करा, त्याबाबत धन्यवाद व्यक्त करा, जेणेकरून समोरच्याला आपण किती महत्त्वाचे आहोत तुमच्या आयुष्यात हे जाणीव होईल. या पुस्तकात काही विभाग आहेत, तर त्या विभागांवर बाबतची माहिती अशी आहे की पुस्तकांचे मुख्य भाग लोकांमध्ये मित्रत्व कसे वाढवायचे, लोकांना तुमच्या विचारांशी कसे सहमत करायचे आणि टीका न करता लोकांमध्ये बदल कसा घडवायचा यावा यावर आधारित आहेत. प्रत्येक भागात अनेक सत्यकथा आणि उदाहरणे दिली आहेत, जी या तत्वांना अधिक स्पष्ट करतात. उदाहरणाचे महत्त्व म्हणजे काय होतं की पुस्तकात अनेक प्रभावी व्यक्तींच्या जीवनातील उदाहरणांचा समावेश आहे. जसे की एका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याचे मनोबल कसे वाढवले किंवा एका सेल्समनने अवघड क्लायंटला कसे जिंकले. ही उदाहरणं पुस्तकातील तत्वांना अधिक विश्वसनीय आणि समजायला सोपी बनवतात. आजच्या परिस्थितीत या पुस्तकाचं फार महत्त्व आहे.
आजच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन जगातही या पुस्तकातील तत्व तितकीच महत्त्वाची आहे. प्रभावी ऑनलाईन संवाद किंवा सकारात्मक नातेसंबंधासाठी हे पुस्तक आजही मार्गदर्शक ठरू शकतं. यामध्ये काही व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं आपण विश्लेषण करूया. पुस्तकात काल्पनिक पात्रे नसली तरी ज्या व्यक्तींच्या कथा कार्नेगी यांनी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या आयुष्यातील आहेत. अब्राहम लिंकन यांच्या सहनशीलतेचं उदाहरण असो किंवा थिओडोर रूझवेल्ट यांच्या इतरांना महत्त्व देण्याच्या सवयीचं, या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं विश्लेषण करतात. या पुस्तकामध्ये प्रत्येक उदाहरण मानवी स्वभावाच्या एक वैशिष्ट्य पैलूचं प्रतिनिधित्व करतं. काही कथांमध्ये लोकांची प्रशंसा करण्याची गरज दाखवली आहे, तर काही कथांमध्ये लोकांच्या भावनांची कदर करण्याचं महत्त्व सांगितलं आहे. या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या वर्णनाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतात. त्यामुळे या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी हे शिकवतात की यशस्वी संबंधासाठी केवळ बोलणं पुरेसं नाही, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला महत्त्व देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये ज्या काही विषयांचा उलगडा होतो त्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊ. पुस्तकातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे इतरांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणं. कार्नेगी जोर देतात की लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार किंवा टीका टाळण्यावर पुस्तकावर भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चांगले संबंध कसे निर्माण करता येतील हे यात शिकवलेले आहे. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे प्रभावी संवाद साधणे. यात लोकांना लक्षपूर्वक ऐकणे, स्पष्टपणे बोलणे आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडणे यावर मार्गदर्शन केलेले आहे. हे पुस्तक केवळ मैत्री आणि संबंधावरच नाही तर नेतृत्वासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे लोकांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांना प्रेरित कसे करायचे याबाबतही यात मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाची काही जी जीवनशैली आहे किंवा आपण एक लेखनशैली आहे किंवा एखादा सूर आहे त्या पुस्तकाचा, तो कशा पद्धतीने आहे ते थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये कार्नेगी यांची भाषा अतिशय सोपी आणि थेट आहे. ते गुंतागुंतीचे विचार सहजपणे वाचकाला समजतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचा सूर नेहमी सकारात्मक आणि प्रेरणा देणारा असतो. ते वाचकाला कृती करण्यासाठी आणि आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. जरी हे नॉन फिक्शन असलं तरी कार्नेगी अनेक कथा आणि उदाहरणांचा वापर करतात, ज्यामुळे वाचकाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि तो कंटाळा येऊ देत नाही. मुळात असं होतं की बऱ्याचदा आपण नातेसंबंध असतो, घरातले नातेसंबंध असतील, आपल्या ऑफिसमधले नातेसंबंध असतील, आपण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असू, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये असू, त्याचबरोबर घरातल्या नातेसंबंधामध्ये मित्र मैत्रीण असेल किंवा भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, काका मामा यांच्यातले जे संवाद असतील आणि यांच्यातले जो काही रिलेशनशिप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला डील करायचं असतं. ते करत असताना कशा पद्धतीने आपण लोकांना सकारात्मकता दाखवून आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकू, त्याचबरोबर आपले नातेसंबंध तसेच आपली मैत्रीपूर्ण व्यवहार हा कसा सकस राहू शकू याबद्दल या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. माझी प्रतिक्रिया विचाराल तर आजच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि डिजिटल संवाद वाढला आहे तिथे प्रत्यक्ष मानवी संबंधाचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. सो अशा वेळी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रभावी आणि अर्थपूर्ण संबंध आजही किती महत्त्वाचे आहेत. मी स्वतः या पुस्तकातील अनेक तत्व माझ्या जीवनात वापरलेली आहे आणि मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेले 20 वर्ष हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे आणि बऱ्याचदा हे पुस्तक मी कधीतरी ज्या वेळेला मला काही गोष्टींबद्दल विचार करायचा असेल तर त्याच्या पूर्वी मी हे पुस्तक वाचतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा म्हणजे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा प्रामाणिक एखाद्याची प्रशंसा करायची असेल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल किंवा त्यातून आपली जी काही इमेज आहे ती क्रिएट करायची असेल, पर्सनली डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी हे पुस्तक फारच महत्त्वाचं आहे. जवळपास 90 वर्षे होऊनही हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे. यावरून यातील शिकवण किती कालातीत आणि सार्वत्रिक आहे हे सिद्ध होतं. हे जे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचं मराठी सुद्धा आवृत्ती आलेली आहे. त्यामुळे ज्या कोणाला इंग्लिशमध्ये काही अडचण येत असेल तर त्यांना मराठी आवृत्ती सुद्धा वापरता येईल.
तसंच या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काही बलस्थान आहेत की या पुस्तकात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात दिलेले अत्यंत व्यावहारिक मुद्दे किंवा उपाय त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही त्यांना लगेच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून ते छोट्या छोट्या उपायापर्यंत त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच कार्नेगी मानवी स्वभावाचं सखोल विश्लेषण करतात आणि आपल्याला लोकांच्या प्रेरणा आणि गरजा समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असू, अगदी 10-12 वर्षाचे एक विद्यार्थी दशेतले असू किंवा एखादा सिनियर सिटीजन असेल किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती असेल, तर त्यांना सुद्धा हे जे पुस्तक आहे हे एक गाईड म्हणून वापरता येईल. मी म्हणेन की हे पुस्तक किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्या कोणालाही आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. सो जाता जाता मी एवढंच म्हणेन की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला प्रभावी संवाद साधण्याचं, मित्र मिळवण्याचे आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे महत्त्वपूर्ण नियम शिकवते. यात सहानुभूती, प्रशंसा, ऐकणे, मित्रांना महत्त्व देणे याबाबत मूलभूत मानवी मूल्यावर जोर दिलेला आहे. हे पुस्तक अनेक वर्षापासून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आजही त्याची प्रासंगिक कायम आहे. मानवी संबंधांना अधिक चांगले बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. त्यामुळे श्रोतेहो, जर आपल्यालाही आपले मानवी संबंध अधिक दृढ करायचे असतील, प्रभावी बनवायचे असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे नक्की वाचा. त्याची किंमत साधारण ₹150 आहे, ₹150 आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध सुद्धा आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ मित्र म्हणून मिळवून देणार नाही, तर यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीचं सुद्धा मदत करेल. पुढच्या वेळी आपण एका नवीन माहितीपूर्ण पुस्तकावर चर्चा करू. तोवर मी आपली रजा घेतो. धन्यवाद. आचार्य